हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. ही बघा शेपूची भाजी. याच्यापासून मी पदार्थ बनवते. पोहे घेतले 1 वाटी आणि ही बारीक चिरून घेतली. इकडे आमचा दादू शेपूची भाजी निवडून राहिलं आहे, मला निवडून देऊ राहिलं आहे. हे बघा छोटी छोटी बनवली आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतली 2-3 पाण्यात. ही बघा अशी इकडे बघा खेळू राहिलं आणि मला बनवायचा होता हा स्वयंपाक. इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 3-4, पोहे घेतले ओले आणि शेपू घेतली आणि बेसन पीठ घेतलं आणि हे मक्याचं पीठ आहे आणि 4-5 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, अद्रक घेतलं आणि जिरे घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलं. नंतर हे काढून घेतलं. इकडे बाळ बघा चाललंय तिकडे बाहेर, त्याला आवाज देते, ते पण आवाज देऊ राहिले. आणि हे सगळं मिक्स करून घेतले. हळद टाकली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, एव्हरेस्ट मसाला टाकला आणि जिरे मोहरी पण टाकली आणि कढईत तेल घेतलं, त्याच्याने मळून घेतलं पीठ. हे बघा कसं थोडंसं हाताला चिपकतं म्हणून तेल लावलेलं. नंतर कुकर ठेवलं. कुकरमध्ये मुटके बनवून घेतले असे गोल गोल. हे बघा कसे त्याला वाटतं मला खायला देतात की काय. हे बघा असे मोबाईलच्या उडचडाकड बघू राहिलं इथे. सारे 5-6 बनवून घेतले सर्व. खाली राहत नव्हतं म्हणून मी ते कढावा घेतलेला. कुकरमध्ये ठेवलं. हे बघा असे. आणि नंतर कुकरच्या 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मऊ लुसलुसीत झाले बघा. हे बघा असे खूप छान असे, खायला पण टेस्टी आणि विशेष चहा बरोबर खायला तर खूपच आवडीने खातात. आम्ही चहा बरोबरच खाल्ले. आणि त्याचे छोटे छोटे वळी पाडून घेतल्या. खूप छान लागतात शेपूची वडी.
तुम्ही खाल्ली आहे का? खूप छान असे लागते. तुम्ही पण ट्राय करा. खरंच छान लागते. बनवायला पण छान वाटते. आमच्या घरात कुणी नाही खात शेपूची भाजी, पण मी ह्या वड्या बनवून दिल्या ना तर सर्व खातात आवडीने. सर्व कापून घेतल्या अशा. हे बघा कशा झाल्या. आणि तेल गरम करत ठेवलेलं आणि तेलामध्ये सोडलं. असं ब्राऊन कलर आले येईपर्यंत तळून काढला. थोडंसं गोल्डन आलं पाहिजे कलर, कारण ते कमी गॅसवर ठेवलं तर छान भाजतात. तळून निघतात ते पण. हे बघा कसे. छान वाटते ना. मऊ मऊ लुसलुसीत झाले. कसे वाटतात बघा, छान छान. खूप आवडीने खाले.